गाडीला मजबूत झटका लागून गाडी बंद झाली जागेवरती। मग तू काय बोली बघायची फ्री भाई माझं किल्लेवाडी आहे। मी बायकोचे काय चाललं गणपतीपुळ्याला, आम्ही मधूनच जातो। फायनली लाईट चालू झालेली आहे बोगद्यामध्ये। मी ना घरून केक घेऊन आलो होतो आपल्या गिरगाव ओरिजिनल पर्शियन। हा वॉटरफॉल बघा एक नंबर, बेस्ट रूट आहे तुम्हाला जायचं गणपतीपुळ्याला, इथून आतमध्ये जायचं। नमस्कार मित्रांनो, मी स्वप्नील कदम तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो एक नवीन प्रवासामध्ये। तर आज आपण चाललेलो आहोत ज्याची एक चाकरमानी एक कोकणी माणूस आतुरतेने वाट बघतो वर्षभर, त्यासाठी आपण चाललेलो आहोत गणपतीसाठी गावाला वरवड्याला। तर चला आपण आज लवकर प्रवास सुरू करूया। आता 9 वाजले आणि आता आपण पनवेलवरून निघतोय आणि आता आपण बघूया की आपला हा प्रवास कसा होत आहे, आपल्या कोकणातले रस्ते कसे आहेत, फक्त व्हिडिओ बघितला। तर आज आपण आपल्या व्हिडिओतून तुम्हाला सर्वांना हा रस्ता दाखवूया आणि आपला प्रवास सुरू करूया। चला, तर आपली ॲव्हेंजर फुल लोडेड आहे। दरवेळेला आपल्या 3 बॅग असतात, तर आज आपण प्रयत्न केला या एकामध्ये सर्व कपडे आणि ही एक आपली जी वॉटरप्रूफ बॅग आहे हां, आणि आपण फुल ताडपत्री एकदम मस्त बांधलेली आहे आणि आता आपण निघालो प्रवासाला। तर चला निघूया आपण प्रवासाला, गणपती बाप्पा मोरया। आपण निघूया आपल्या प्रवासाला, गणपती बाप्पा। तर आता आपण निघालो आहोत आपल्या विहीगर पनवेलमधून। इथून आपलं गाव आहे बरोबर 304 किलोमीटर आणि आता वाजलेले आहेत, किती वाजलेत? 9 वाजून 10 मिनटं। आता 9:15 वाजलेले आहेत आणि आपण 9:15 वाजता निघालो। मीटर आपला 0 केलेला आहे। तर आपण बघूया आपल्याला इथून किती वेळ लागतो। पाऊस थांबलेला आहे, ऊन आलेलं आहे मस्तपैकी। ती बघता हे आपलं विहीगरचं दृश्य आहे। हे आपल्याला रोज घरातून बाहेर निघताना एवढं सुंदर दृश्य दिसतं, एक नंबर। हा समोरचा डोंगर आहे, जबरदस्त आहे। आणि हा बघा आत्ता हा आपला बेस्ट व्ह्यू आहे, हा डोंगर, ही गाडी नदी आहे आपली संपूर्ण, आणि हा व्ह्यू एक नंबर आहे, फुल 3D डोंगर आहे आपल्यासाठी। आपण फक्त 2 किलोमीटर गाडी चालवली आणि गाडीला मजबूत झटका लागून गाडी बंद झाली जागेवरती। तर आम्ही गाडी पुढे चालवत आलो, नंतर बघितलं की आतमध्ये व्हील फुल जॅम झाला आहे मागचा, म्हणजे बहुतेक जो लायनर आपला ब्रेक आहे त्याची स्प्रिंग तुटलेली आहे। आणि लकीली आपण मेकॅनिक गॅरेजवर आपल्या आलेलो आहे। की बघा आपली ॲव्हेंजर इथे उभी आहे आणि जितू भाऊ आपल्या गाडीचं काम करतात। ती बघा ही स्प्रिंग आहे ना, ही स्प्रिंग आपली उडाली आतमध्ये, ती थोडी स्प्रेड झाली होती आणि त्यामुळे ती लायनर आतमध्ये लागल्याबरोबरती ती उडाली आणि आतमध्येच पडून होती आणि त्यामुळे आपले ब्रेक जॅम झाले पूर्ण। आणि बघा हे आपले इथे वाट बघा मित्रमंडळ, प्रिया आणि हिरम इथे वाट बघतायत। आता जवळजवळ यांना बसून इथे 1 तास झालेला आहे। तर बघा फायनली आपल्या गाडीचं काम झालेलं आहे, लायनरची स्प्रिंग वगैरे लावून दिलं जितू भाऊने। आणि आता आपण इथून निघूया बरोबर 1 तास। पण पोचलो पळसप्याला, अजूनपर्यंत रस्ता चांगला आहे। घरातून आपण निघाले आता 9 किलोमीटर झालं आणि इथे पहिला खड्ड्यांचा रस्ता एक नंबर, फुल रिलॅक्स रोड आहे, जबरदस्त। बघा आता गणपती घेऊन चालले, छोटेसे घरगुती गणपती दिसतात, एवढा मोठा गणपती आहे एक नंबर। आता आपण वडखळला पोहोचलो, वडखळचा फ्लायओव्हर। बघा 43 किलोमीटर पनवेलवरून गडप गाव लागते। तर इथे डायव्हर्जन त्या दिवशी आलं तर इथून रस्ता नव्हता, पुलावरून खाली सोडत होते आणि आता पुलावरती काम चालू आहे, पण एक लाईन त्यांनी चालू केलं बऱ्यापैकी, म्हणजे काम झालं। तर गणपतीला कधी त्यांनी फ्लायओव्हर चालू केलं, बरं झालं। त्याला खाली पूर्ण रस्ता खराब आहे। तर बघा आत्ता आम्ही वाकणला पोहोचलो आणि आता पाऊस एकदम जोरदार सुरू झालेला आहे पाऊस। बघ आता वाकण नंतर ना इथे थोडासा पॅच खराब आहे। वाकण नंतर म्हणजे आम्ही 10 किलोमीटर आलो की खामगाव आहे। तर खामगावच्या इथे थोडंसं काम चालू आहे, रोड खराब आहे, पण आता इथे पुलावरून जाऊ शकतो। आता गेल्या आठवड्यात आम्ही गेलो होतो, खालून नाही स्वतः पूल बंद होता। पण कोलाडला पोचलो आहे आणि कोलाडला नियमितप्रमाणे रस्त्याचं काम चालू आहे। तर आपण त्या बाजूला न जाता इकडे आलो, आपण त्या बाजूला आपण खड्डे आहेत, तर आपण इथून जाऊया। इथून बाहेर आता इथून परत रस्ता चांगला आहे बऱ्यापैकी, असे छोटे छोटे पॅच आहेत ते खराब आहेत। बघा आपण पोचलो इथे, रत्नागिरी 260 दाखवत आहे आणि आता इंदापूर येणार आहे। तर ही ट्रॅफिक जाम चालू झालेली आहे। आपण 93 किलोमीटर आलो आहे
आणि आता ही प्रचंड ट्रॅफिक बघूया किती किलोमीटर आहे. आता आपण 200 मीटर आलो आहे. इंदापूरला आम्ही पोचल्यावरती तिथे आम्हाला भेटला राजू रेवणकर. या दादाने आमचा इंटरव्ह्यूसुद्धा घेतला आणि तो इंटरव्ह्यू न्यूज चॅनलवरती सुद्धा अपलोड केलेला आहे. इंदापूर पोहोचलो आणि आत्ता इथे थोडा ट्रॅफिक होतं थोड्या वेळापूर्वी जिथे आपण अडकलो होतो आणि पोलिसांनी एकदम पटापट ट्रॅफिक क्लिअर केलेलं आहे. एक नंबर काम. बरोबर गणपतीमध्ये आहे ना कोकणातलं रस्ते ना पोलीस जे काम करतात ना ते इथे कोण काम नाही करत. खूप मस्त काम करतात. एवढं ट्रॅफिक होतं प्रचंड पटकन क्लिअर केलेलं आहे बघा. इंदापूरचं झालेलं आहे ट्रॅफिक सुटलं. आता आपण इथे आलेलो आहोत. आता माणगाव जवळ आले 2 किलोमीटर आणि आता इथे जाम झालेलं आहे. आता बघा मगाशी इंदापूरला रांग होती. हा प्रॉब्लेम कुठे होतो जिथे आहे ना पुढे माणगावला गर्दी आहे. ही सगळी ट्रॅफिक पुण्यावरून येते तामिणी घाटाकडून रस्ता आणि इथे बरोबर समोर हा माणगाव एस टी डेपो आहे आणि हा सरळ परत आपला रस्ता जाणार पुढे आणि परत 200 म्हणजे 300 मीटरवरती राईट एक फाटा तो जातो म्हसळ्याला आणि आपल्या समोरून गाड्या येतात ज्या गोरेगाववरून रत्नागिरीकडून. त्यामुळे हा जो चौक आहे ना इथे खूप वाईट ट्रॅफिक असतं बघा. मुंबईला जाण्यासाठी पण ट्रॅफिक जॅम आहे आणि हा सरळ इथे पण ट्रॅफिक जॅम. आणि माणगाववरून बरोबर 10 किलोमीटरवरती गोरेगाव आहे. आता आपण लोणेरेला आलो तर लोणेरेला इकडे पुन्हा फ्लायओव्हरचं काम चालू आहे. तर इथे रस्ता खराब आहे पेवर ब्लॉक संपूर्ण. आणि हा पण फक्त आहे ना जेवढं फ्लायओव्हर आहे अंतर ना बहुतेक जास्त नाही थोडंसं 1 किलोमीटर पण त्याच्यापेक्षा कमी एवढंच अंतर फक्त हे थोडंसं खराब आहे बघा. बस तरी रस्ता चांगला आहे बऱ्यापैकी. तुम्ही पण येत आहे ना इकडे तर सांभाळूनच जा. पाऊस येऊन जाऊन चालूच आहे कंटिन्यू. आला तर एकदम जोरात येतो आणि बाजूला संपूर्ण खाली आहे रोडच्या तर सावकाश बाईक चालवा. एक नंबर व्ह्यू आहे बघा जबरदस्त. आणि आपण आलेलो आहोत आपल्या कसेडी बोगद्यामध्ये. चला फायनली लाईट चालू झालेली आहेत बोगद्यामध्ये. एक नंबर. बरोबर 2 किलोमीटरचा हा आपला बोगदा आहे कसेडी बोगदा. खूप मस्त पण आतमध्ये पावसाचं पाणी येतच आहे. हे बघा आम्ही ना घरून केक घेऊन आलो होतो आपल्या गिरगाव ओरिजिनल पर्शियन नंबर आणि चहा. टोटल 176 किलोमीटर झालं आणि आता अजून खेड 6 किलोमीटर बाकी आहे. आपण इथे ब्रेक घेतला. हे बघा आपण आहे ना खेडच्या दिशेने आलो ना की बघा रुचिता टी स्टॉल आणि वडापाव सेंटर आहे. एक नंबर एकदम छोटं आहे पण मस्त. आता बघा इरम एवढा वेळ बसले पण अजिबात चिडचिड नाही काय नाही मजा करते एन्जॉय करते ती. चला आता आमचं इथून चहा ब्रेक झालेला आहे घेऊन इथून अजून आपल्याला 120 किलोमीटर म्हणजे जवळजवळ 3 तास आपल्याला गाडी चालवायची आहे. ते आपण बसू आपल्या बरोबर. चला हा वॉटरफॉल बघा एक नंबर. परशुराम घाट जिथे संपतो ना तिथेच डाव्या बाजूला वॉटरफॉल आहे. खूप मस्त आणि वर जायला रस्ता सुद्धा आहे तिथून. हा आहे बघा तिकडून बाजूशेक नाक्याला आलो ना आपण तिथे फक्त डायव्हर्जन आहे हा. तर बघा तिकडून बाजूशेक नाका आता आपण क्रॉस केला आहे. 213 किलोमीटर झालेत आणि वाजले आहेत 4:15. आत्ता आपण पोचलो आहोत संगमेश्वर रेल्वे स्टेशन आणि संगमेश्वर रेल्वे स्टेशनच्या पुढेच बरोबर 2 किलोमीटरवरती इथे एक राईट येतो आणि याच रोडने तुम्ही सरळ गेलात ना की सरळ गेल्यावरती पुन्हा एक राईट आहे तो सरळ जातो संगमेश्वर एस टी डेपोकडे. आणि बघा इथून आपण उजवीकडे जायचं आहे. तर बघा गणपतीपुळे जाकादेवी हा बेस्ट रूट आहे तुम्हाला जायचं गणपतीपुळ्याला. इथून आतमध्ये जायचं बघा एस टी पण गेली. सर्वात मस्त रस्ता आहे गावागावातून जातो
आता काय एक्स्ट्रा पण जातात, बरेचसे प्रायव्हेट लक्झरीसुद्धा इथूनच जातात बसेस, कारण संगमेश्वरचा पुढचा रस्ता काम चालू आहे त्यामुळे खूप खराब आहे. आता आम्ही पण इथूनच जातो. आता बघा इथे 258 झाले तर बघूया. तर आता आपण हा रस्ता बघूया पावसात इथे कसा झाला आहे. तो हे गणपतीपुळे 41 किलोमीटर फक्त. तर हा जो रस्ता आहे ना, आपण जो रस्त्याने चालतो कोल्हापूर मार्गे, हा रस्ता ना आपला जो नॅशनल हायवे आहे ना त्याच्या अगदी समांतर आहे. म्हणजे आता आम्ही इथून जर बघतो ना तर आपल्याला समोर तो नॅशनल हायवे दिसतो, गाड्या चालल्या तिथे. तर आम्ही इथून का आलो, मे महिन्यात जेव्हा आलेलो आम्ही पालखीला, तर त्या रोडचं काम चालू होतं आणि रोड एवढा खराब होता तर आम्ही याच रस्त्याने आलो. आम्हाला वाटलं की अजूनपर्यंत झालं नसेल काम, म्हणून आपण चला याच रस्त्याने जाऊया. आणि आता इथून बघतोय तर तिथे ट्रॅफिक अजिबात नाही आहे आणि रोड बऱ्यापैकी झालेला असंच दिसत आहे. तर आता आपण जेव्हा रिटर्न येऊ ना पुन्हा घरी जाताना, तर आपण या रोडने न येता आपण नॅशनल हायवे. आता बघा हा CNG पंप इकडचा हा संगमेश्वरपासून बरोबर 12 किलोमीटरवरती येतो. हा आहे डिंगणीचा पूल, डिंगणी मोहल्ला. एक नंबर आहे, एक नंबर. आता आम्ही इथे ब्रेक घेतला. अजून आम्हाला 30 किलोमीटर गाडी चालवायची आहे. तर आम्ही घरून आहे ना भजी घेऊन आलो होतो बनवलेले. तर आता भजी खातो. वडापाववाले शोधले, कुठेच वडापाववाले भेटले नाही आम्हाला. आणि एकदम तिथं मफिन खाते. हो एक नंबर. तर आम्ही घरून बनवून आणलेले भजी, बटाटा भजी. तर आता आम्ही पोहोचलो जाकादेवीला. ही जाकादेवीची बाजारपेठ आहे. हो आणि यांच्या दुकानाजवळ बरोबर आपले 300 किलोमीटर पूर्ण झालेले आहेत. आणि आपण या दुकानात आलो, श्रीदत्त स्वीट अँड फरसाण मार्ट. आपण दरवेळेला इकडेच येतो घ्यायला. एक नंबर मिळतं इकडे सगळं बटर बिटर. इरमने तिथे जाकादेवीला काय घेतलं, चिकन सेट. हे बघा तुम्ही पण कधी आलात ना इथे खंडाळ्याला, आपल्या वरवड्याचं खंडाळा इकडे वरती, तर श्रीदत्त स्वीट्स अँड फरसाण मार्ट आहे ना, इकडे घ्या. हां हे आपले गाववाले आहेत, आपल्या गावातले जे दुकान आहे वरवड्यातले. तर आलात तर इथेच घ्या, एक नंबर मिळतं. आम्ही दरवेळेला येतो आणि इथेच घेतो सर्व खायला. त्यांच्याकडे पेढे जबरदस्त मिळतात. तर मित्रांनो आम्ही काल रात्री पोचलो, रात्री 8:30 वाजता. म्हणजे आमचा एकूण हा प्रवास झालेला आहे 10 तासांचा. गाडी खराब झाली त्यामुळे. रोड चांगले आहेत, ठीकठाक आहेत, म्हणजे तुम्ही आरामात प्रवास करू शकता. काही काही पॅच आहेत थोडे थोडे जे 100-200 मीटर असे खराब आहेत डायव्हर्जनसाठी, पण बाकी रोड चांगला आहे. आणि जर तुम्हाला गणपतीपुळेपर्यंत यायचं असेल तर संगमेश्वर रेल्वे स्टेशन नंतर 2 किलोमीटरवर राईड आहे, जो फुंगूस गावामार्गे येतो आणि डिंगणीचा पूल, तिथून तुम्ही गणपतीपुळ्यापर्यंत अगदी सहज पोहोचू शकता. खूप चांगला रस्ता आहे. आणि तुम्हाला आमचा प्रवास कसा वाटला ते नक्कीच कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब पण करा. तर लवकरच असेच गणपतीतले नवीन कोकणातले व्हिडिओ येत राहतील. तोपर्यंत गणपती बाप्पा मोरया.